हा व्हिडिओ बनवण्यामागचा मेन उद्देश गोंधळाच्या 1-2 दिवस आधी जे आपण फोंडा मार्केटला जातो सामान घ्यायला, ते सामान आणून ठेवतो कुठे, त्याचं वर्गीकरण कसं करतो हे सांगण्याचा केलेला प्रयत्न. गोंधळाच्या 1-2 दिवस आधी आपण फोंडा मार्केटला जातो सामान घ्यायला. त्या सामानाचं नॉर्मली या प्रकारामध्ये वर्गीकरण होतं. म्हणजे गोंधळाचा पहिली प्रोग्राम जो असतो तो सकाळी 10च्या आसपास पहिल्या दिवशी ब्राह्मण देवाची इथे पूजा असते. यावेळेस प्रसाद बसलेला पूजेला. त्याच्यानंतर 12च्या आसपास चौडेश्वरी पूजन, जिथे गोंधळीकर असतात. नॉर्मली इथे जेव्हा चौडेश्वरीची पूजा चालू होते, पण काय काय वेळेला ब्राह्मण देवाची पूजा होते किंवा चालू असते, तर ते जरा एक लक्ष ठेवावं लागतं किंवा मॉनिटर करावं लागतं. कारण आपला अर्धा क्राऊड इथे असतो आणि अर्धा क्राऊड इथे असतो, त्याच्यामुळे जरा हे गोष्ट लक्ष ठेवावं लागतं. त्याच्यानंतर पहिल्या दिवशी 6:30-7च्या आसपास जोगवा चालू होतो. जोगवा 7च्या आसपास चालू होतो, पण जर लवकर चालू झाला तर बरं होईल. कारण मग नंतरच्या प्रोग्रामला कन्झिक्युटिव्ह लोड होतं आणि मग एकदम प्रेशर येतं नंतरच्या प्रोग्रामवर. त्याच्यानंतर आपला जो गोंधळ चालू होतो तेव्हा आहे मांड एक येतात, म्हणजे आपला पंक्ती बसल्यानंतर मांडाचं सामान काय लागतं याला फार वेळ लागतो आणि याची लिस्ट फार मोठी आहे. त्याची वेगळी स्लाईड मी बनवलेली आहे. तसंच ब्राह्मण देवाला सामान काय लागतं त्याचा वेगळा व्हिडिओज बनवला आहे, त्यात तुम्ही बघू शकता. तसंच थर्ड डेला हा भट वाढणे प्रोग्राम होतो. म्हणजे 1, 2, 3, 4 हे चारही प्रोग्राम पहिल्या दिवशी असा घटनाक्रम आहे. म्हणजे हा सकाळी 10च्या आसपास, त्याच्यानंतर हे 12 चौडेश्वरी पूजन 12 वाजता, जोगवा संध्याकाळी 6:30-7च्या आसपास, त्याच्यानंतर हे मांड, म्हणजे जेव्हा गोंधळी 9:30 जेवणची 3-4 पंक्ती झाल्यानंतर हा मांड आहे एक 10च्या आसपास, 9:30-10च्या आसपास. आणि तिसऱ्या दिवशी भट वाढणे हा प्रोग्राम. म्हणजे 1, 2, 3, 4 व 5 हा लिहिलेला घटनाक्रम आहे. त्याच्यापैकी चौडेश्वरी पूजन, भट वाढणे, जोगवायला सामान एकदम कमी लागतं. ते मी पुढच्या स्लाईड्समध्ये दिलं आहे, ते बघितलं की तुम्हाला कळेल. आयदर हे तुम्ही 5-6 घटनाक्रम घेतले किंवा अजून दुसरा कुठलाही प्रोग्राम घेतला, मेन सुटे पैसे का कॉईन्स ते बऱ्याच वेळा शोधावं लागतात. कारण आजकाल सगळे डिजिटल ट्रान्झॅक्शन करतात, त्यामुळे सुटे पैसे जर लक्ष ठेवावं लागतं, कॉईन्स वगैरे. त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे हे तुम्ही बघाल, वेगवेगळं सामान ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये आपण जे मांडाचं सामान आहे ते इथे ठेवतो. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, हे नाही नारळ ठेवलेले आहेत तिथे साईडला. हा इथे नारळ ठेवलेले आहेत. तिथे छोटे व मोठे नारळ बाजूला काढून ठेवतात. तसेच मगाशी तुम्ही जे 6 प्रकार बघितले हे ह्याच्यामध्ये सामानाचं वर्गीकरण होतं. आणि भोजनाचं सामान आहे, मग ते मध्ये मध्ये संपत असतं. 1-2 दिवसांत आपण परत जाऊन फोंड्याला आणतो, ते जसं लागेल तसं. हा व्हिडिओ बघितला की तुम्हाला अंदाज येईल. आपण जे फोंड्याचं सामान आणतो ते बाबनकाच्या या रूममध्ये आणून ठेवतो. हे सगळे सामानाची अरेंजमेंट करतात. त्याच्यानंतर हे ब्राह्मण देवाचं काय सामान आहे ही लिस्ट आहे त्याची. त्याच्यावर हा मारलेला स्नॅपशॉट आहे. हे सांगण्याचा थोडक्यात केलेला प्रयत्न. ह्याचा अजून व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर जे सेकंड आपला जो प्रोग्राम असतो, पहिला असतो ब्राह्मण देव, सेकंड असतो चौडेश्वरी, 12च्या आसपास सुरू होतं. त्याची छोटी लिस्ट आहे. तर त्याचं सामान इथेच साईडला कुठे देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता, म्हणजे कोणालाही मिळेल ते, आणि इतरांना सांगून ठेवायचं. त्याच्यानंतर जोगवाची पण लिस्ट स्टोरीज आहे. एक 5 घरं करायची असतात. एक 6:30-7च्या आसपास जोगवा चालू होतो. त्याच्यानंतर सर्वात मोठी लिस्ट असते ते मांडाची. आता मांडाच्या सामानाची लिस्ट ही आहे. हे सगळं मांडाचं कंप्लीट सामान आहे आणि त्याच्यावर मारलेला हा स्नॅपशॉट आहे.
कुठलं कुठलं सामान आहे. पण इथे जे लिहिलं सगळं सामान इथे नाही आहे, ते बघ इथे आम्ही हाताने लिहून काढलेलं आहे. हे सामान आपण नंतर अरेंज करतो. म्हणजे सपोज या दिंडी काठी, त्याला हे मांजरपाट लावतात. त्याच्यानंतर मिठाई, या फुलांच्या माळा, या आंबे टहाळं, ऊस याच्या वेळेला जाऊन रणदीपने आणला होता, आणि पंचामृत वगैरे. ड्युटी गोंधळी तयार करतो त्याच्यासाठी लागणारं जे कापड असतं ते मांजरपाटचं कापड लागतं आणि उडदाचं पीठ लागतं. तर ते उडदाचं पीठ विनोद दळून आणतो आणि मांजरपाटचं कापड आपण आधी घेऊन येतो. विनोद ते धुतो, त्याच्यामध्ये खळ असते, ती खळ निघून जावी लागते म्हणून तो विनोद धुतो, सुकवतो आणि गोंधळांना देतो. मग गोंधळी त्याच्यामधनं छोट्या छोट्या वाती बनवतात आणि त्या लाकडाच्या भोवती कंप्लीट लावून त्याची ती दिवटी तयार केली जाते आणि त्याच्यामध्ये ते उडदाचं पीठ वापरलं जातं. घोंगडी जी असते ती कोणी कदमांची चालते. सध्या आपण शिवाजी कदमच्या घरामधली काळी घोंगडी वापरत असतो. यावेळी जी घोंगडी होती ती दिन्या घेऊन आलेला आणि दिन्याकडची घोंगडी विनोदने एक दिवस आधी म्हणजे वहिनींनी त्या धुतली होती. धुवून स्वच्छ ती सुकवली होती उन्हामध्ये आणि सुकवलेली घोंगडी आपण भवानीच्या त्या कार्यक्रमाला खाली अंतरायला वापरली होती. त्याच्यानंतर भट वाढणे प्रोग्राम असतो तिसऱ्या दिवशी. त्याला पण विशेष काही जास्त सामान लागत नाही. ते तुम्ही ब्राह्मणदेवाची लिस्ट बघितली त्याच्यामधलंच थोडं सामान असतं. आणि ही एक आहे जी कंप्लीट लिस्ट आहे सगळ्या सामानाची. म्हणजे आपण जे मांडाचं साहित्य बघितलं, हे चौडेश्वरी पूजन, हे जोगव्याचं, असं हे सामान, ही लिस्ट बघितली की तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर ॲडिशनल म्हणून मी यावर्षी जे आपण गावच्या मंडळाकडनं सामान आणतो त्यात एक दोन आयटम प्लस असेल, म्हणजे वेस्टबिन बॉक्स वगैरे दिसत नाही याच्यामध्ये. ही त्याची लिस्ट आहे. असं एक दोन सामानच्यामध्ये मिस असेल. त्याच्यानंतर मी जे आपलं कॅटरर्स आहे त्यांनी नेताना त्यांचं हे सामान होतं, म्हणजे त्यांच्याकडनं यावेळेला आपला बरंच सामान मिळालं. म्हणजे स्पेसिफिकली हा गॅस सिलेंडर आणि शेगडी जे आपण ब्राह्मण देवाच्या इथे वापरले, हे आपल्याला त्यांच्याकडनंच मिळालं.